पुतळा कोसळून शिवरायांचा अपमान, दीपक कदम. मराठा महासंघाकडून राज्यभर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा. अखिल भारतीय मराठा महासंघाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून पुतळा नवनिर्माणाची मागणी. सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना झाल्याप्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाने निषेध नोंदवित दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी याचे लिखित निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात वाजत गाजत शिवरायांच्या पुतळ्यांचे अनावरण केले गेले होते. परंतु अवघ्या 8 महिन्यातच हा पुतळा कोसळून शिवरायांचे अवयव धडावेगळे झाल्याचे संपूर्ण जगाने बघितले. अनुभवहीन अयोग्य व्यक्तींकडून योग्य मापदंड न वापरता हे निकृष्ट दर्जाचे काम केले गेले. शिवरायांच्या पुतळ्याची झालेली अवहेलना बघून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्याने झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याकरिता स्वतंत्र SIT नेमण्यात यावी. तसेच सदर जागेवर शासकीय मापदंडानुसार पुतळ्याचे नवनिर्माण करण्यात यावे आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करून शिवप्रेमींना न्याय द्यावा ही मागणी करण्यात आली. शिवछत्रपतींचा योग्य सन्मान न झाल्यास मराठा महासंघाकडून राज्यभर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळेस देण्यात आलाय. निवेदन देतेवेळी मराठा महासंघ विदर्भ सचिव दीपक कदम, विभागीय उपाध्यक्षा रोहिणी बाबर, जिल्हाध्यक्ष अरुण जगताप, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा निकम, युवती जिल्हाध्यक्षा मोनाली मोहिते, सदस्या जयश्री कदम, नलिनी धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष शरद रहाटे, जिल्हा संघटक अमोल वाघ, शहराध्यक्ष विवेक जगताप यांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्टर शंकर परचाके, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा. बोला. सिंधुदुर्ग या ठिकाणी घडलेली जी घटना आहे ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा खाली पडलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही मराठा महासंघ आज निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबाला. परंतु त्यावर जर योग्य ती कारवाई किंवा योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही पुढला पाऊल उचलण्यात. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो मालवण येथील पुतळा कोसळलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास आलो होतो आणि ही जी बाब आहे ही दुर्लक्ष करण्याजोगी नाही आणि ज्या प्रकारचे स्टेटमेंट मंत्र्यांकडून येत आहे ते अतिशय चुकीचे आहे आणि कुठेतरी त्या स्टेटमेंट मागे स्वतःचा त्यांचा स्वार्थ दडलेला आहे आणि जी घटना घडलेली आहे त्याकडे कुठेतरी डोळे झाक करून ते जे पुतळा जो कोसळला आहे त्याचा आरोप असेल तो नौदलावर ती घटना टाकण्याचा प्रयत्न होत आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी सागरी आरमाराची स्थापना केली किंवा त्यांना संस्थापक म्हणून त्याचे ओळखले जाते आणि त्याच ठिकाणी ज्यांनी अभेद्य अशी तटबंदी उभारली सागरात तिथे काहीतरी कारणं देऊन अतिशय तकलादू पद्धतीने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून हा पुतळा उभारला गेला होता. हा जो पुतळा उभारलेला आहे हा शासनाच्या तर्फे असेल किंवा नौदलाच्या तर्फे असेल पण हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाचा अशा प्रकारे अपव्यय होणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्वाभिमान आहे, आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे कुठेतरी या प्रकारे शिवाजी महाराजांचा अपमान हा इथल्या रयतेचा अपमान आहे असं समजून हे जे दोषी आहे ज्यांना याचं कंत्राट दिलं होतं किंवा जे यातले अधिकारी आहे पदाधिकारी आहे यांनी आणि जे सरकार म्हणत आहे की यात आमचा दोष नाही तो त्यांचाच दोष आहे आणि त्यांना या जो पुतळा हे कोसळला त्याची लवकरात लवकर दखल घेऊन जे काही दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.